1 जून ते 6 जूनच्या दरम्यान काही ठिकाणी खूप जोराचा पाऊस पडणार आहे, काही निरंक राहील, काही भागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। तेलंगणा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या इकडे देखील काय होणार आहे की यावर्षी लवकरच पाऊस येणार आहे। खरं तर तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये यावर्षी लवकर पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज तेलंगणातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। कर्नाटकच्या देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। आंध्र प्रदेशच्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या पेरणीचं नियोजन लावायचं। सांगायचं झालं तर यावर्षी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढं पोषक वातावरण कधीच नसतं, पण यावर्षी सगळ्यात चांगलं वातावरण आहे। मी म्हटलं होतं ना 2026 ला शेतकऱ्याची पिकं चांगली येणार, ज्या वर्षी पेरणी लवकर होते त्या वर्षी शेतकरी मालामाल होतो, म्हणून हे लक्षात घ्यायचं। शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की यावर्षी देखील काय होणार आहे, ज्यांनी जर गडबड केली तर त्यांच्या काय होणार 3 म्हणजे लवकर पेरणी होतील, मध्ये 7, 8, 9 ते मध्ये 15 पर्यंत काही जणांच्या पेरण्या होतील। त्याच्यानंतर काय होईल 17, 18, 19च्या दरम्यान एक पाऊस येईल, त्याच्यामध्ये काही जणांच्या होतील। त्याच्यानंतर 25 ते 30 मध्ये एक पाऊस येणार, मोसमी पाऊस त्याच्यामध्ये होतील, आणि याच्यातून जर काही उरले तर मग ते 7 जुलैच्या दरम्यान जाते। पण यावर्षी मात्र पेरणीचा खूप चांगला योग आहे, म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। उत्तर महाराष्ट्रात देखील काय होणार आहे 1, 2, 3च्या दरम्यान चांगला पूर्व मोसमी, खरं तर ते मोसमी पाऊसच असतो, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणून हे लक्षात घ्यायचं चांगला पाऊस पडणार आहे, पण परिस्थिती अशी आहे की 7 जून नंतर जे पाऊस यायला ते पाठीमागून मोसमी पाऊस आहे, म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आनंदाची बातमी, घाटमाता कोकण परिसरातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, त्याच्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्याची खास करून आनंदाची बातमी। यावर्षी लवकर पेरणीचे योग आहे। यावर्षी 7, 8 जून 10, 11, 12 दरम्यान राज्यात चांगला मोसमी पाऊस येणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। पण हे मोसमी पाऊस येण्याच्या अगोदरच 31, 1, 2, 3, 4, 5, 6 जून पर्यंत दररोज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल, आणि हे जे अंदाज दिलाय हे मी दिलाय आपले सोनाली बॉर्डर, म्हणजे इकडे आता हे जे नेपाळ आहे याच्या 1 किलोमीटरच्या बाजूला आपला भारत लागतो, आणि या ठिकाणी अंदाज दिलेला आहे, आणि याच्यानंतर परत एक अंदाज दिला जाईल। धन्यवाद।